नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासमोर एक दुहेरी आव्हान उभं ठाकलंय. ते म्हणजे संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे, तर बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी येणारे शिवसेनेचे नेते संभाजी ब्रिगेडचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेणार आहेत. बंडखोर राहुल कलाटे आणि संभाजी ब्रिगेडचे उमेदवार प्रवीण कदम यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सचिन आहेर यांची शिष्टाई फळाला येते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सध्याच्या परिस्थितीनुसार चिंचवडमध्ये कशी लढत होणार आहे त्यावरती आपण एक नजर टाकूयात. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र तुर्तास तरी अश्विनी जगताप ज्या भाजपच्या उमेदवार आहेत विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये ही तिरंगी लढत चिंचवड पोटनिवडणुकीसाठी होणार आहे. गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी चिंचवडमधून आपल्या सोबत जोडले गेलेत. गोविंद, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मनधरणी करण्यासाठी म्हणजेच राहुल कलाटेंची सुद्धा आणि जे संभाजी ब्रिगेडचे उमेदवार आहेत त्यांची सुद्धा करण्यासाठी कधी येणार आहेत, कधी या भेटी गाठी होणार आहेत? श्वेता, खरं तर प्रवीण कदम असतील किंवा संभाजी ब्रिगेडचे इतर नेते असतील त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत आणि सचिन आहेर त्यांनाही भेटणार आहेत. तत्पूर्वी आपल्यासोबत आता राहुल कलाटे स्वतः आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर तुमची बंडखोरी रोखण्यासाठी म्हणून सचिन आहेर येत आहेत, अनेक नेते येत आहेत. तुमची भूमिका ठाम आहे? मी आजही तुम्ही पाहिलं असेल की जनतेचा जो सपोर्ट मला मिळतोय आणि अशाच जर मी माघार घेतली तर निश्चित जनतेचा मी दिलेला जो आशावाद आहे तो जनतेचा आशावाद कमी होईल. तुम्ही जर मागील 2-3 दिवसात पाहिले किंवा आजच्या पेपरला तुम्ही सगळ्या प्रचाराच्या जे काही स्टार प्रचारक आहे त्यांच्या याद्या पाहिल्या तर म्हणजे एक विधानसभेत 40 स्टार प्रचारक. निश्चितच किती स्टार प्रचारक आले कुणी आलं तरी जनता ही माझ्याबरोबर राहील. आणि सचिन भाऊ ते येत आहेत, मी अजून त्यांच्याशी बोलतो. ते आल्यानंतर मी माझ्या प्रमुख लोकांशी देखील बोलतो. पण रात्री स्थानिक नेते जे आमदार आहेत विलास लांडे त्यांनी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राष्ट्रवादीकडनं सातत्यानं प्रयत्न केला जात आहे. तुम्ही त्यांना थेट ऑफर दिलेली आहे की तुमच्या उमेदवाराला बिनविरोध जर करायचं असेल तर तुमच्या उमेदवाराला माघारी घ्यायला सांगा, अशी ऑफर दिली. विलासराव लांडे आदरणीय आमदार, माजी आमदार आले होते. ते सांगत होते की दादांचा निरोप आहे, थांबा. तर मी त्यांना जी काही मतदारसंघातली वस्तुस्थिती आणि परिस्थिती आहे ती समजावून सांगितली. ती सांगितल्यानंतर ते देखील ठाम राहिले नाही की असं करा तसं करा. शेवटी ते म्हणले हा निर्णय तुमचा सर्वांचा आहे आणि खरंच जनभावना ह्या पद्धतीची असेल तर ते स्वतःही म्हणले की नेत्यांनी चुकायला नव्हतं पाहिजे. अर्थात, पण राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी जर उमेदवारी अर्ज मागे घेतला तर तुम्ही घ्याल का? राष्ट्रवादीच्या मी तेच सांगितलं ना, जर खरंच ही इलेक्शन बिनविरोध होत असेल तर मी निश्चित माघारी घेईन. पण काय म्हणणं काय, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज माघार घ्या? नाही, मी तुम्हाला काय सांगतो, ही इलेक्शन बिनविरोध होत असेल तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी काय करायचं तो हा पार्टीचा निर्णय आहे त्यांचा. अर्थातच, परंतु आता जर स्वतः सचिन आहेर येत असतील, ते शिष्टाई करतात, तुमचे चांगले संबंध आहेत, असं असताना जर सगळे नेते प्रयत्न करतात, त्या मागची नेमकी भूमिका काय आहे? हे पहा, ह्या ठिकाणी कुठलाही नेता, जे नेते येत आहेत त्यांचं मतदान ह्या मतदारसंघात नाहीये. मी तुम्हाला आजही सांगतो, ह्या चिंचवड विधानसभेतनं ही जनता मायबाप स्वतःचा एक प्रतिनिधी ही जनता मायबाप निवडून देणार आहे. ह्याच्यामध्ये नेत्यांची शिष्टाई, नेते येणार, नेत्यांचं काम नेते करतायत आणि त्याबद्दल कुठलंही दुमत नाही. ते सर्व मला आदरणीयच आहेत. परंतु ते आल्यानंतर मी माझेही काही आमच्या भूमिकेमुळे मताचं विभाजन होणार आहे स्पष्ट आहे. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो असं राजकीय विश्लेषक म्हणतात. राजकीय विश्लेषक हे मला मागील इलेक्शनला देखील म्हणत होते की तू लढू नकोस, तुला 25-30 हजाराच्या वरती मतं पडणार नाही. त्यामुळे ग्राउंडची परिस्थिती आणि राजकीय विश्लेषकांचं विश्लेषण ह्यात कधीतरी तफावत राहू शकते. अर्थात श्वेता, आपण बघतोय की अत्यंत मोठं विधान केलेलं आहे. जर ही निवडणूक बिनविरोध करायची असेल तर राष्ट्रवादीच्या जे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांनी माघारी घ्यावी, मग मीही माघारी घेतो आणि ही निवडणूक जी आहे ते बिनविरोध करावी, असं मोठं विधान जे आहे ते राहुल कलाटे यांनी केलेलं आहे. महाविकास आघाडीसमोर आता मोठा पेच निर्माण झालेला आहे. ज्या राहुल कलाटेंना बंडखोरी मागे घेण्यासाठी शिवसेनेचे नेते येतात. बिलकुल गोविंद, अतिशय मोठं विधान राहुल कलाटे यांचं.
जर ही निवडणूक बिनविरोध होत असेल तर मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतो, असं राहुल कलाटे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आज दुपारी 3 वाजेपर्यंत काय घडामोडी घडतात, उलाढाली होतात, या सगळ्याकडे तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा. त्यानंतर पुढची बातमी आहे. ठाण्यामध्ये भाजपचे राज्य उपमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांच्या पत्नी प्रियांका चव्हाण यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होता आणि त्यावरती प्रियांका चव्हाण यांनी आक्षेप घेतला असता ही त्यांना मारहाण करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस स्टेशन इथे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. प्रियांका चव्हाण यांचे हे फोटो आपण पाहतोय. त्यांना कशा पद्धतीनं मारहाण झाली आहे. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होता म्हणून प्रियांका चव्हाण यांनी आक्षेप घेतला आणि ठाण्यामध्ये त्यांना मारहाण झाली. बरं, ही मारहाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा आरोप केला जातोय. भाजपचे उपमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांच्या पत्नी आहेत त्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचा आरोप होतोय. कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू होता म्हणून त्यांनी तक्रार केली, आक्षेप घेतला म्हणून ठाण्यामध्ये प्रियांका चव्हाण यांना मारहाण झाली. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. अजित, काय नेमकं कारण होतं ज्यामुळे प्रियांका चव्हाण यांना मारहाण झाली? त्या कोण आहेत? प्रियंका चव्हाण या कासारवडवली जी हद्द आहे, परिसर जो आहे त्या भागात राहणारे एक रहिवासी आहेत आणि त्यांचे पती जे आहेत ते भाजपचे मुख्य सहप्रवर्तक आहेत, प्रवक्ते आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गट असेल, त्याच पद्धतीनं अजित चव्हाण जे असतील त्यांच्यामध्ये काही गोष्टींवरून वाद होत होते. मुळात अजित चव्हाण आणि त्यांची पत्नी जे प्रियंका चव्हाण यांचं म्हणणं होतं की जो कार्यक्रम सुरू आहे तो वेळेत बंद करावा जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. या संबंधित त्यांनी त्याविषयी तक्रार देखील केली होती आणि सर्व भाग लक्षात घेतला आपण. तर काल या जो कार्यक्रम सुरू होता तो उशिरापर्यंत सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी प्रियंका चव्हाण या गेल्या. त्यांनी पोलिसांना तो कार्यक्रम बंद करायला सांगितलं, विनंती केली आणि त्यावेळी त्यांच्यावरती हल्ला झाला असं त्यांचं म्हणणं आहे, प्रियंका चव्हाण यांचं म्हणणं आहे. आणि यानंतर त्या जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या त्या ठिकाणी देखील 100-200 जणांचा जो मॉप होता तो देखील तिकडे आला होता. अजित चव्हाण स्वतः रात्री उशिरा जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आले तेव्हा देखील अनेक समोरच्या कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर कासारवडी जे पोलीस आहेत त्यांनी जलदगतीने कारवाई केलेली आहे. त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र कोणाविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे, कशा स्वरूपाचा गुन्हा आहे आणि काय पुढे कारवाई करणार हे पुढे स्पष्ट नाहीये. पण काल पोलिसांच्या मध्यस्थीतीमुळे पुढचा प्रकार जो आहे तो अनर्थ जो टळला. अजित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. पोलिसात तक्रार दाखल झालेली, आता पोलीस पुढे कारवाई करतील. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं बोललं जात आहे. प्रियांका चव्हाण यांनी तसा आरोप केलाय. मुंबईमध्ये कबड्डी खेळताना एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. कबड्डी खेळत असताना हा तरुण अचानक खाली कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. मुंबईतल्या मालाड परिसरात कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तरुणाच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुंबई पोलिसांनी एडीआर नोंदवून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केलाय. मात्र कबड्डी खेळत असताना एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबईच्या मालाड या ठिकाणी घडली. कबड्डी खेळत असतानाची ही दृश्य आहेत. जांभळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला हा तरुण 20 वर्षाचा असून कबड्डी खेळताना अचानक तो मैदानामध्ये कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे. मात्र कबड्डी स्पर्धांचं आयोजन जे मालाडमध्ये करण्यात आलं होतं, तरुणाच्या मृत्यूचं कारण मात्र कळू शकलेलं नाहीये. कशामुळे तो नेमका कोसळला कबड्डी खेळता खेळता मुंबई पोलिसांनी एडीआर नोंदवलेला आहे आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास देखील सुरू केलाय. कबड्डी खेळत असताना इतर खेळाडूंची पकड केली जाते, मात्र कबड्डी खेळत असताना या 20 वर्षीय तरुणाला थेट मृत्यूनच पकडल्याचं दिसलं. दिवाकर सिंह आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय नेमकं कारण होतं या मुलाच्या मृत्यूचं. दिवाकर, देखिए, कारण की जहाँ तक बात करें तो अब तक कुछ वजह सामने नहीं आई है कि आखिर अचानक से इस युवक की मौत कैसे हुई, क्योंकि मुंबई पुलिस ने इस पूरे मामले में एडीआर यानी एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट दर्ज किया है और आगे की जांच कर रही है.
हालांकि पुलिस का कहना है कि जब पोस्टमार्टम रिपोर्ट आएगी उसके बाद ही मौत की असली वजह जो है वो पता चल पाएगी। लेकिन जानकारी ये भी सामने आ रही है कि जिस तरह से उसकी मौत हुई है, ये कार्डियक अरेस्ट या हार्ट अटैक हो सकता है। लेकिन पुलिस पहले मेडिकल रिपोर्ट देखना चाहती है, पोस्टमार्टम रिपोर्ट देखना चाहती है और उसके बाद वो पुलिस इस पूरे मामले में बात करने की बात कह रही है। लेकिन जिस तरह से वो पूरा वाकया सामने आया कि एक 20 साल का युवक जो है वो कबड्डी खेलते हुए अचानक से गिरता है और गिरने के बाद खड़ा होने के बाद वो बाहर की तरफ जाने की कोशिश करता है और अचानक से फिर गिर जाता है और ऑन द स्पॉट उसकी मौत हो जाती है। कहीं ना कहीं बहुत सारे सवाल हैं जिनका जवाब पुलिस ढूंढने की कोशिश कर रही है, लेकिन मौत की जो असली वजह है पुलिस का जी। कहना है कि जब पोस्टमार्टम रिपोर्ट आएगी तभी साफ हो पाएगी। जी दिवाकर, धन्यवाद इस सब जानकारी के लिए। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूयात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज। ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आता 14 मार्चला सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावरती याबाबत जाहीर करण्यात आलंय। मागील सुनावणीत सुप्रीम कोर्टानं लवकर सुनावणी घेण्याचं मान्य केलं होतं। भाजपच्या 2 दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे। या बैठकीचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानं होईल। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती आहेत। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचं 3 दिवसीय महाअधिवेशन शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे। मतदारसंघातून लढण्याचं आव्हान देणं हे खूपच बालिशपणाचं असून अशा आव्हानांना काहीही अर्थ नसल्याची प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली। आदित्य ठाकरेंनी आव्हान देण्यापेक्षा थेट ठाण्यामधून लढावं असं ते म्हणाले। हा थोडा बालिशपणा आहे मला वाटते। जेव्हा निवडणूक असेल विधानसभेत तेव्हा आपण जर आव्हान द्यायचंच आहे तर तुम्ही माझ्या मतदारसंघात म्हणजे मग मला असं केलं तर मी तसं करेल, याला काही अर्थ नसतं। तुम्हाला जर इतकीच हौस असेल तर शिंदे साहेब विधानसभेचे तुम्ही तिथं विरोधात लढा। तुम्ही असं आव्हान ठोकल्यापेक्षा आपण तिकडे लढा ना। राज्यातील रोजगाराबाबत धुळ्यामध्ये सत्यजित तांबे यांनी चिंता व्यक्त केली। महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योग आणण्यासाठी राज्य सरकारची मानसिकता कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला। गुजरातमध्ये प्रकल्प जातात तर ठीक आहे, त्याच्याबद्दल आमचं मत नाही, परंतु प्रकल्प भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी राज्य शासनाकडून जी मानसिकता पाहिजे ती मानसिकता कुठेतरी कमी पडताना आपण मागं पाहिजे, ते कोणाचंही सरकार असो। नवी मुंबईतल्या नागरिकांच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा नागरिक सत्कार करण्यात येणार आहे। नवी मुंबईतील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे काही नगरसेवक मुख्यमंत्री वेळ देत नाहीत म्हणून नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या। मात्र आता मुख्यमंत्री वेळ देणार असल्याची माहिती चौगुलेंनी दिली। गडचिरोलीतील सुरजागड टेकडीवरील खाणींचा मुद्दा पुन्हा पेटणार आहे। आदिवासींच्या प्रखर विरोधानंतरही सुरजागड टेकडीवरती आणखी 6 लोह खाणी सुरू होणार असल्याची माहिती मिळते। यासाठी निविदा मागवण्यात आल्यामुळे स्थानिक आंदोलनाच्या तयारीत आहेत। मालेगावात 7 ते 8 तरुणांच्या टोळक्यानं हातात तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ माजली। तोंडाला रुमाल बांधून हातात तलवारी घेऊन शहरातील आझाद नगर भागातील काबूल चौकात या टोळक्यानं धुडगूस घातला आणि लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांकडून टोळक्याचा शोध सुरू आहे। मुंबई विमानतळ सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सुमारे 2 किलो 800 ग्रॅम सोनं जप्त केलं। या सोन्याची बाजारामध्ये किंमत जवळपास 1,44,00,000 रुपये, तर 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण 92,43,000 रुपयांची रोकड सुद्धा जप्त करण्यात आली आहे। मालवण तालुक्यातील काळसे हुबळीचा माळ इथे भरधाव टंपरनं रस्त्यावरून जाणाऱ्या 5 महिलांना धडक दिली। यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर 4 महिला गंभीर जखमी झाल्यात। त्यातील दोघींची प्रकृती चिंताजनक आहे। मावळमध्ये तळेगाव खिंडीतील चौराई डोंगरावरती वणवा पेटला। यात वन्यजीव अडकले आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दूध उत्पादन वाढीसाठी सामंजस्य करार पार पडला। जिल्ह्यात सध्या प्रतिदिन 30,000 लिटर दूध निर्मिती होते, तर येत्या 4 वर्षात 1,00,000 लिटर दूध प्रतिदिन निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। सिडकोनं दिवाळीच्या मुहूर्तावर जाहीर केलेल्या 7,849 घरांची सोडत आज निघणार आहे। एकूण भरल्या गेलेल्या अर्जांपैकी सिडकोनं 5,019 अर्ज सोडतीसाठी पात्र केले, त्यामुळे पात्र ठरलेल्या सर्वच अर्जदारांना घरं मिळणार आहेत।
राजस्थानच्या दौसा इथे पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली. एका पिकअप व्हॅनमधून 1000 किलो स्फोटकं जप्त केल्याचा दावा करण्यात आला असून एका ड्रायव्हरला अटक झाली. यानंतर पोलिसांकडून परिसराची नाकाबंदी करण्यात आली. अहमदाबादमध्ये सीबीआयनं सीजीएसटीचे आयुक्त महेश चौधरी यांच्या ठिकाणांवरती छापे टाकले. या कारवाईत त्यांच्या घरातून 42 लाख रुपये जप्त करण्यात आले. सोबतच 50 लाख रुपये किमतीचे दागिनेही सापडलेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ही छापेमारी झाली. उत्तराखंड लोकसेवा आयोगाच्या भरतीत हेराफेरीचा आरोप करत डेहराडूनमध्ये शेकडो विद्यार्थी रस्त्यावरती उतरले. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती जोरदार लाठीचार्ज केला. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करताच विद्यार्थी जास्तच चिडले. पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली आणि काही गाड्यांची देखील तोडफोड केली गेली. जम्मू काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे तापमानात घट झाली. अशीच बर्फवृष्टी यापुढे कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. अनेक भागात जोरदार हिमवृष्टीसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. बारामुल्लामध्ये बर्फवृष्टीनंतर सगळीकडे बर्फाची पांढरी चादर पसरल्याचं दृश्य आहे. महेंद्रसिंग धोनीनं शेतामध्ये ट्रॅक्टर चालवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केलाय. माहीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओ धोनी स्वतः ट्रॅक्टर चालवताना शेतात नांगरणी करताना दिसतोय आणि या व्हिडिओसोबतच त्याने इंस्टाग्रामवरती आपला अनुभव शेअर करत काहीतरी नवीन शिकल्याचं नमूद केलंय. यानंतर एक सविस्तर बातमी आहे. राज्याला आजपासून 4 वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत, धावणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी मुंबई सेंट्रल ते गुजरातमधील गांधीनगर आणि नागपूर ते रायपूर या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलेला होता. पंतप्रधान मोदी आज मुंबई सोलापूर आणि मुंबई साईनगर शिर्डी या 2 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यामुळे मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर पर्यंतचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. आणि यासाठीच आज पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावरती असून ते मुंबईहून शिर्डी आणि सोलापूरला जाणाऱ्या 2 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधान मोदी आज वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनासाठी आणि मरोळ इथल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईमध्ये येत आहेत. संपूर्ण मुंबईमध्ये पोलिसांच्या बंदोबस्ताची तयारी आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज आहेत आणि मुंबईतल्या काही मार्गातल्या वाहतुकीत सुद्धा आज बदल करण्यात आले. भारतीय रेल्वेसाठी आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातली 2री आणि 3री वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होतोय. सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा प्लॅटफॉर्म क्रमांक 18 हाच आहे. आपण बघतोय की कशा प्रकारे जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि याच ठिकाणी देशातली 9वी ही मुंबई ते साईनगर अर्थात शिर्डी आणि देशातली 10वी मुंबई ते सोलापूर अशा 2 वंदे भारत एक्सप्रेसला हरी झंडी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी देणार आहे. आज दुपारी या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण बघतोय की अनेक वेगवेगळ्या शाळांमधले विद्यार्थी इथे येणार आहेत, त्यांच्याशी इथे संवाद साधणार आहे. खरं तर ट्रेन 18 म्हणून खरं तर वंदे भारत एक्सप्रेसचं आधी नाव होतं, पण तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित चेन्नईच्या इंटिग्रेटेड कोचमध्ये निर्माण असलेली वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्णपणे भारताची मेक इन इंडिया ट्रेन मानली जाते. वंदे भारत एक्सप्रेस जवळपास 200 किलोमीटर प्रति तास या वेगानं धावणार आहे. अशा प्रकारची नियोजन या ट्रेनच्या माध्यमातून करण्यात आलंय. या ट्रेनची चाचणी करण्यात आली त्यावेळेस सुद्धा 180 किलोमीटर प्रति तास म्हणजे इतका वेग रेकॉर्ड झाला होता. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे आजपासून राज्यामध्ये 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत. या एक्सप्रेसचा एक टीजर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जारी केला. यानंतर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. आज संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. कसब्यातली आणि चिंचवडमधली उमेदवारी मागे घ्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं तसं आवाहन केलंय. मात्र आमची युती ही उद्धव ठाकरेंबरोबर आहे, त्यामुळे ठाकरे जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. त्यामुळे आज प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे उद्धव ठाकरेंशी बोलणार आहेत आणि या चर्चेनंतरच उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. ठाकरेंनी तर महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय. संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गट काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं. कारण कसब्यातली आणि चिंचवडची निवडणूक नेमकी कशी होते, कुणाकुणामध्ये रंगते
हे आज दुपारी 3 नंतर स्पष्ट होईल. थेट जाऊयात खासदार संजय राऊत बोलतायत तिथे. ट्रेन सुरू होत आहे, महाराष्ट्राला 3 ट्रेन मिळत आहे, पण पंतप्रधान परत दुसऱ्यांदा येत आहे 15 दिवसात. जोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत किंवा ते तारीख ठरवत नाहीत स्वतः, तोपर्यंत कदाचित त्यांचा मुक्काम दिल्लीतून मुंबईत पण राहू शकतो. कारण मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी या मुंबई महाराष्ट्रातले भाजप किंवा मिंदे गटाचे लोक असमर्थ आहेत, ते जिंकूच शकत नाहीत. अर्थात मोदी जरी आले किंवा अख्खा देश जरी इथे लावला, जसं इतर राज्यात लावतात, तरीही मुंबई महानगरपालिका शिवसेना जिंकेल याची पूर्ण खात्री असल्यामुळे ते आता मोदींचा पत्ता सारखा टाकला जातोय. मला प्रधानमंत्र्यांवरती फार टीका करायची नाही, मी करू शकतो, पण दिल्लीमध्ये पार्लमेंट सुरू असताना, अनेक महत्त्वाचे विषय सुरू असताना, अडाणीसारखे विषयांवरती विरोधी पक्षाने घेरलं असताना त्याच्यावरती उत्तर न देता प्रधानमंत्री मोदी मुंबईत येत आहेत. वंदे मातरम हे निमित्त आहे. त्यांना मुंबई महानगरपालिका प्रधानमंत्र्यांना जिंकायची, म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे की मुंबई महानगरपालिका प्रधानमंत्र्यांना जिंकायची आहे. पण ठीक आहे, आम्ही सुद्धा इथे तयारीत आहोत. राऊत साहेब काय सांगाल, म्हणजे की अदानी या विषयावर पार्लमेंटमध्ये इतकं काहूर उठलंय. आज तुम्ही सामनामध्ये त्याचा बराच समाचार घेतलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाची रिझर्व्ह बँक तुम्ही म्हटलंय. तो आहेच ना. राज्यसभे आणि लोकसभेमध्ये विरोधी पक्षानं प्रधानमंत्र्यासमोर अक्षरशः गोंधळ घातला, त्यांचं भाषण होऊ दिलं नाही. प्रधानमंत्री बोलत राहिले गोंधळात, ठीक आहे, पण तुमच्या भाषणाला जे प्रश्न उपस्थित केले विरोधी पक्षानं, त्याच्यावरती उत्तर देण्यासाठी तुम्ही का मागे हटता? राहुल गांधी आणि विरोधी पक्षाने फार सोपे प्रश्न विचारले होते. प्रश्नपत्रिका फार सोपी होती की अदानीच्या मागे कोणती महाशक्ती, कोणती शक्ती आहे की जे किती नंबर त्यांचा होता, 400 का 500 नंबरला होते श्रीमंतांच्या यादीत, 600 नंबरला, की दुसऱ्या क्रमांकावर आले, अशी कोणती शक्ती आहे? आणि हा प्रश्न विचारत असताना सत्ताधारी बाकावरून मोदी मोदी अशा गर्जना होत होत्या. म्हणजे मोदी ही शक्ती आहे का? म्हणजे आपोआपच ते एक्सपोज होत आहेत. राहुल गांधी यांनी असा प्रश्न विचारला विरोधी पक्षाच्या वतीनं की किती वेळा मोदी आणि अडाणी एकत्र परदेशात गेले. याचं उत्तर सोपं होते, देऊ शकले असते. प्रश्नोत्तराच्या तासाला अशा अनेक प्रश्नांना उत्तरं दिली जातात. मोदींनी उत्तर द्यायला हवं. तर सोपे प्रश्न आहेत. मोदी कठीण प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करत असतात, जी उत्तरं चुकतात. साहेब, राहुल गांधी यांचे प्रश्न ऐकूया, ठीक आहे, तुम्ही सुद्धा राज्यसभा सदस्य आहात. तुमची ही मागणी हीच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी या विषयावर भाष्य करावं? का नसावं? अख्ख्या देशाची मागणी आहे. माझी का असावी? जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून चौकशी व्हावी आणि अडाणी संदर्भात जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्या देशात, त्याला उत्तर द्यायला काय हरकत आहे? आपण देशाचे प्रधानमंत्री आहात, आपण एका पक्षाचे प्रधानमंत्री नाही आहात. सर, हिंदी में जानना चाहेंगे, प्रधानमंत्री का 1 महीने में दूसरी बार दौरा है मुंबई का, क्या कहेंगे? देखिए, प्रधानमंत्री जी बार बार मुंबई में आ रहे हैं, प्रधानमंत्री जी बार बार कर्नाटक में जा रहे हैं, जहां चुनाव है वहां प्रधानमंत्री बार बार जाते हैं. उसका मतलब है स्थानिक बीजेपी के नेता बहुत ही कमजोर और दुर्बल है. प्रधानमंत्री खुद मुंबई महानगर पालिका जीतना चाहते हैं. देखिए, देश के प्रधानमंत्री और ध्यान कहाँ है? मुंबई महानगर पालिका के. लेकिन प्रधानमंत्री का बार बार आना ये दर्शाता है कि यहाँ के सभी बीजेपी के नेता और जो मिंदेगढ़ के नेता है, जो बार बार हमें चैलेंज कर रहे हैं मुंबई महानगर पालिका के बारे में, वो फेल है, नाकाम है, और इसलिए प्रधानमंत्री को बुलाया गया. आइए ना, प्रधानमंत्री को आ जाने दे. शायद प्रधानमंत्री मुंबई महानगर पालिका आने तक मुंबई में अपना मकान लेकर रहेंगे, राजभवन में रहेंगे, क्योंकि मुंबई महानगर पालिका जितनी है तो जितने हम है. अडानी को लेकर अडानी के लेकर प्रधानमंत्री जी खामोश है.
कोई बात नहीं करता। सवाल लोग नहीं पूछते, पार्लियामेंट में लोगों के प्रतिनिधि पूछते हैं सवाल। राहुल गांधी की बात छोड़ी, राहुल गांधी ने तो बहुत बड़े सवाल खड़े किए हैं, राज्यसभा में खड़े किए, लोकसभा में खड़े किए हैं, लेकिन प्रधानमंत्री जी सिर्फ विरोधियों को चैलेंज देते हैं, मैं हूं, मेरे से टक्कर लो। चुनाव आएगा तो टक्कर हो जाएगी, लेकिन जो सवाल हमने खड़े किए हैं कि अदानी जी के पीछे कौन सी शक्ति है जो उनको विश्व का सबसे रिचेस्ट मैन, उद्योगपति का दर्जा देकर बैठी है, अच्छी बात है, लेकिन आप बताइए, इंफॉर्मेशन दीजिए। प्रधानमंत्री ने भी कहा है कि 356 आर्टिकल कांग्रेस ने अरे देखिए, कितने बार वो पुरानी बातें आप दोहराएंगे, कितने बार सरकारें गिराई कांग्रेस ने, 90 बार गिराई, 100 बार गिराई, इसलिए आप गिराओगे? कांग्रेस ने इमरजेंसी लाई इसलिए आप इमरजेंसी लाई है क्या? बार बार वही रहेगा, कांग्रेस, नेहरू, गांधी। वो आपने बात कही है, खुद की बात कही है, आपने क्या किया है? राहुल साहेब, बच्चू कडू यांनी आता एक स्टेटमेंट केलं की येत्या 15 दिवसात 20 ते 25 आमदार हे शिंदे गटात प्रवेश करतायत. म्हणजे शिंदे गटात म्हणजे की एकनाथ शिंदे स्वतः बच्चू कडू पण करतायत का? बघा, अशा कोण काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आमदार अपात्र बहुतेक मला माहिती आहे की भाजपचे काही आमदार प्रवेश करतायत. बच्चू कडूंची माहिती बरोबर आहे. निलेश लंके आमदार प्रकरण आहे ते विधान केलंय की मोदीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार. ठीक आहे. आमदार अपात्रतेचं सर प्रकरण आहे ते